नमस्कार. पंढरपूरच्या निवडणुकीत नेमकं काय घडलंय? पराभव कोणाचा झालाय, विजय कोणाचा झालाय? तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा भाजपच्या विजयाला रोखू शकले नाही. हा पराभव महाविकास आघाडीचा आहे की अन्य कोणत्या लोकांचा? या सगळ्या प्रश्नांच्या भडीमारच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होतोय. अर्थात ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे त्यांच्या मनात ही प्रश्न निर्माण होत आहेत. चला, याच प्रश्नावर जरा आपण सविस्तरपणे बोलूया, म्हणजे आपल्या मनातल्या काही शंका दूर होऊ शकतील. काही अधिक बाबी आपण जाणून घेऊ शकू. पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. ही पोटनिवडणूक प्रचंड गाजली. गाजण्याचं कारणही तसंच आहे की जेव्हा तीन पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतात तेव्हा भाजप विजयी होईल की पराभूत होईल अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये होती. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असे चौघही आपल्याच विजयाचा दावा करत होते. आम्ही सगळे एकत्र आहोत, त्या ताकदीवर विजयी होऊ असं महाविकास आघाडी म्हणत होती. भाजप लोक आमच्या पाठीमागे आहेत, आम्ही विजयी होऊ असंही म्हणत होतं. आता या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला तेव्हा मात्र महाविकास आघाडीने ही निवडणूक गटबाजीमुळे आणि व्यक्तिगत कारणामुळे हरल्याचं सांगितलेलं आहे. आता निवडणूक हरल्यावर नेतृत्वापेक्षा स्थानिक नेतृत्वावरच जास्त भर दिला जातो, हे आपण नेहमीच अनुभवत असतो. चला बघूया आपण या निवडणुकीचा सगळा एकूण तपशील. या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास 9 दिवस आणि काही रात्री अजित पवार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलेले होते. अजित पवारांना एवढा रस का होता? एवढं का अजित पवार या निवडणुकीमध्ये इंटरेस्टेड होते? याचं मुख्य कारण असं आहे की शरद पवारांना या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्याऐवजी भगीरथ भालके यांच्या मातोश्रींना उभं केलं जावं असं वाटत होतं. म्हणजे भारत भालके यांच्या पत्नीला उभं केलं जावं असं वाटत होतं. भारत भालके यांच्या पत्नी जर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या असत्या तर त्या महिला असल्यामुळं सुप्रिया सुळेंच्या जास्त जवळ गेल्या असत्या. कदाचित याचमुळं अजित पवारांनी भगीरथ भालके यांचं नाव पुढे केलं. आता भगीरथ भालके यांच्या विषयामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अजित पवारांनी घेतलेला असल्यामुळं अजित पवारांवरच या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. आता अजित पवारांनी या निवडणुकीत लढवायचं ठरवल्यानंतर आता पुढे काय झालं हे लक्षात घ्या. आपण असं म्हणतो की महाविकास आघाडी सक्षमपणे या निवडणुकीत उतरली, पण राष्ट्रवादी काँग्रेसच सक्षमपणे उतरली आहे का, हा माझा प्रश्न आहे. जयंत पाटील जे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक दिवस पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये आपला दौरा केला. त्यानंतर दुसरे मंत्री या मैदानात उतरले, ते म्हणजे धनंजय मुंडे. त्यांनी काही काळ जवळपास अर्धा दिवस या मतदारसंघामध्ये प्रचार केला. पण पंढरपूर ज्या सोलापूर जिल्ह्यात येतो त्या सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ज्या मंत्र्यांनी निभावलेलं आहे ते कुठे होते? मग ते कोण आहेत? म्हणजे नुसतं ते कुठे होते या प्रश्नापेक्षा सुद्धा ते कोण आहेत हे तपासा आणि ते कोणत्या गटाचे आहेत. म्हणजे एकदाही पंढरपूरच्या पालकमंत्रीपदावर याआधी किंवा आता असलेले मंडळी त्या भागात फिरकल्याचं वर्तमानपत्रातून प्रसारमाध्यमातून बघितलेलं नाही आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री या प्रचार दौऱ्यात होते. एकदा सुप्रिया सुळेंनी ऑनलाईन सभा घेतलेली आहे, तेही ब्रीच कँडीचा बोर्ड दाखवत. म्हणजे ब्रीच कँडीत शरद पवार आहेत आणि आपण त्यांची काळजी घेत तिथं आहोत हे दाखवत सुप्रिया सुळेंनी ऑनलाईन सभा घेतली आहे. पण बाकी मंडळी कुठं होते? राष्ट्रवादीचे जे नेहमीच बोलणारी मंडळी आहेत ती कुठे होती? ज्यांना वाचाळते करता पदांची खैरात बहाल केलेली आहे ती कुठे होती? हे सगळे या प्रचारातून अलिप्त होते आणि या सगळ्या प्रचाराची धुरा अजित पवार यांच्या खांद्यावरती होती. बरं, काँग्रेस या निवडणुकीमध्ये सहभागी होती का? शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा सोडली तर काँग्रेसच्या कोणत्या मंडळींनी कुठे कुठे सभा घेतल्यात याचं उत्तर नाही असं येतं. शिवसेनेची काय वेगळी स्थिती आहे? शिवसेनेच्या या प्रचारामध्ये कसला सहभाग होता? खरं तर शिवसेना खूप आक्रमकपणे या प्रचारात उतरायला हवी होती, पण अ ब क ड मध्ये अगदीच ग किंवा ड दर्जाचे नेते गुलाबराव पाटील मंत्री एक सोडले, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, तर गुलाबरावांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचं या प्रचारात कोण उतरलं? महाविकास आघाडी म्हणून एक तरी सभा संयुक्तपणे झालेली आहे का?
की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे नेते एकत्रितपणे आले आणि त्यांनी ही लढवली असं दिसलं आहे का? या निवडणुकीमध्ये अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. अजित पवारांच्या वरती सगळ्या प्रचाराची धुरा सोपवून एकट्या अजित पवारांवरच यशापयशाचं खापर फोडलं जाईल ह्याचं पूर्णतः बघितलं आणि अपयश मिळेल याची देखील व्यवस्था केली जाते. म्हणूनच छगन भुजबळ जे म्हणाले ते अगदीच रास्त आहे असं वाटतं की हा पराभव हा अंतर्गत राजकारणाचा पराभव आहे. मला वाटतं भाजपनी या राजाचं श्रेय घेण्याची गरज नाही म्हणायला भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी सलग 6 सभांचा धडाका लावला होता. आपलं बळ तिथे ओतलं होतं. भाजपनं सगळ्यात मोठी गोष्ट चांगली कोणती या निवडणुकीत केली असेल तर भाजपनं या निवडणुकीमध्ये परस्परांमधले मतभेद विसरून म्हणजे परिचारकांच्या गटाला अवताडेंच्या प्रचाराला लावलं. ही सगळ्यात जमेची बाजू. त्यानंतर आजूबाजूच्या भागातील म्हणजे गोपीचंद पडळकरांसारख्या प्रभावी ठरणाऱ्या नेत्यांना त्या निवडणुकीमध्ये उतरवलं. ही एक भाजपची जमेची बाजू. आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे चंद्रकांत पाटलांनी शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी 50 प्रमुखांची व्यवस्था जी लावली ती व्यवस्था देखील मतांमध्ये वाढ करून गेली आणि त्यामुळंच भाजपला एक मोठं वाढीव मतदान या निमित्तानं मिळालं. देवेंद्र फडणवीसांच्या शेवटच्या टप्प्यातल्या सभा आणि पावसातली सभा देखील बराचसा अनुकूल परिणाम या निवडणुकीवर करून गेली. पण ही निवडणूक अजित पवारांनी लढलेली होती. अजित पवारांनी अक्षरशः शिवसेनेच्या कार्यालयात बसून तिथे प्रचार केलेला आहे याची छायाचित्र देखील प्रकाशित झालेली आहेत. म्हणजे अजित पवार एक अजित पवार अशा स्वरूपाची झालेली ही निवडणूक राष्ट्रवादीमधूनच अजित पवारांचा पराभव अशा स्वरूपात मांडली गेली आहे का? अजित पवार या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याने त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे का? अजित पवारांना राष्ट्रवादीतून एकटं पाडलं जात असेल तर चित्र काही वेगळं असेल हे सांगायला कोणत्या राजकीय भविष्यकाराची गरज असणार नाही आहे. एकूणच या निवडणुकीत महाविकास आघाडीतला जो काही विसंवाद आहे तो स्पष्टपणे समोर आलेला आहे. भाजपनं प्रतिष्ठेची करत एकत्र आणून मतभेद मिटवून ही निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडीचे मतभेद मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेले आहेत. अजित पवारांच्या विषयी राष्ट्रवादीच्या मनात असलेली अढी ही भविष्यातल्या वेगळ्याच राजकारणाची नांदी ठरणार आहे एवढं मात्र नक्की. नमस्कार.